सर्वांना श्री स्वामी समर्थ. होळी का साजरी केली जाते जाणून घ्या पौराणिक कथा. होळीच्या सणाची सर्वात प्रसिद्ध कथा प्रल्हाद आणि होलिकाच्या कथेशी संबंधित आहे. विष्णू पुराणातील एका कथेनुसार प्रल्हादाच्या वडिलांनी राक्षस राजा हिरण्यकश्यपने तपश्चर्या केली आणि देवांकडून वरदान मिळवले की तो पृथ्वीवर किंवा आकाशात, दिवसा रात्री किंवा घराबाहेर मरणार नाही, किंवा तो कोणत्याही शास्त्राने मरणार नाही. ना शस्त्राने मारला जाईल, ना मनुष्याने, ना एखाद्या प्राण्याने. हे इतके वरदान त्याला मिळाल्यानंतर त्याने स्वतःला अमर मानले आणि ते नास्तिक व निरकुश बनले आणि आपल्या मुलानेही भगवान नारायणाची उपासना सोडावी अशी त्याची इच्छा होती. पण प्रल्हाद यासाठी कधीच तयार नव्हता. हिरण्यकश्यपने त्याला अनेक प्राणघातक यातना दिल्या होत्या, पण तो प्रत्येक वेळी पळून गेला. हिरण्यकश्यपची बहीण होलिका हिला वरदान मिळालेले होते की ती अग्नीत जळणार नाही. म्हणूनच त्याने होलिकाला प्रल्हाद सोबत अग्नीत जाण्याचा आदेश दिला, जेणेकरून प्रल्हाद जळून मरेल. पण होलिकेचे हे वरदान तिने भगवान प्रल्हादांच्या भक्ताला मारण्याचा प्रयत्न केल्यावर संपले. होलिका आगीत होरपळून निघाली, पण नारायणाच्या कृपेने प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही आणि याच घटनेच्या स्मरणार्थ लोक होलिका दहन करतात आणि तिचा शेवट साजरा करण्यासाठी होळीचा सण देखील साजरा करतात. दुसऱ्या एका कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्याशी संबंधित एका कथेनुसार हिमालयाची कन्या पार्वती हिला भगवान शिवाशी लग्न करायचे होते. पण भगवान शिव हे त्यांच्या तपश्चर्येत मग्न होते. पार्वतीच्या मदतीला कामदेव आले होते. त्यांनी फुलांचा बाण मारला आणि भगवान शिवांची तपश्चर्या भंग पावली. भगवान शिव त्यावेळेस खूप क्रोधित झाले आणि आपला तिसरा डोळा उघडला. त्यांच्या क्रोधाच्या ज्वालात कामदेवाचे शरीर जळून खाक झाले. तेव्हा भगवान शिवाने पार्वतीला पाहिले. पार्वतीची उपासना यशस्वी झाली आणि भगवान शिवाने तिला पत्नी म्हणून स्वीकारले. या कथेच्या आधारे खऱ्या प्रेमाचा विजय होळीच्या आगीत प्रतिकात्मकरित्या वासनायुक्त आकर्षण जळून साजरा केला जातो. जेव्हा कामदेव जळून राख झाले तेव्हा त्यांची पत्नी रतीने खूप शोक केला आणि भगवान शंकरांना कामदेवांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. देवाने प्रसन्न होऊन कामदेवाला जिवंत केले. हाच तो दिवस होळीचा दिवस आहे. आजही रतीचा विलाप लोकसंगीताच्या रूपात गायला जातो आणि कामदेवाला जळून राख होण्याचे दुःख होऊ नये म्हणून अग्नीत चंदन देखील जाळले जाते. नंतर कामदेवाच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करण्यासाठीच रंगांचा उत्सव देखील साजरा केला जातो. आजची माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.